गोलंदाजी मार्कवरती दुर्वेश मडवी आणि फेस करण्यासाठी जीतू शेलार येतात. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पण वाईट बॉल असणार आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून तो चेंडू निघून जातोय. अगदी क्लिअरिटी विथ क्वालिटी बघायची असेल ना तर आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, टीव्ही स्क्रीनवरती GTC चॅनल टाईप करा आणि एन्जॉय करा RPL चे हे सामने. पहिला चेंडू स्क्वेअर, व्हाईट बॉल. सेकंड बॉल वेगळ्या ऍक्शननी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील, पण लेग बिफोर द विकेट नाहीये या स्पर्धेमध्ये. धावचीची देखील प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी आहे आणि अनेक गोलंदाज आपण बघितले, पण दुर्वेशच्या रनअपचा विचार केला तर एक वेगळा रनअप आहे. तो स्लोप देखील आपल्याला त्या खेळपट्टीवरती बघायला भेटतो. त्या स्लोपला कट करण्याचा थोडासा प्रयत्न दुर्वेशचा. लेफ्ट ओव्हर द विकेट नी इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. खूप चांगला फटका. 2 धावा नक्कीच मिळू शकतात इथे चिराग यांच्या बॅटमधून. आणि चांगली फटकेबाजी, सेन्सेबल क्रिकेट. चेंडूच्या मेरिटवरती खेळणं कशाला म्हणतात तर चिरागच्या बॅटमधून जो आपण फटका बघितला त्याला म्हणतात की अगदी चेंडूच्या मेरिटवरती खेळणं. जबरदस्ती रिस्क शॉट खेळणं म्हणजेच क्रिकेट नाहीये, तर एकेरी दुहेरी धावा घेणं जी लाईफलाईन म्हटलं जातं क्रिकेटची ती चालू ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार नाही येऊ शकत. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं देखील गरजेचं आहे. पुढील चेंडू अगदी पुढ्यातला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. त्या एका धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती 5 धावा आहेत. 3 चेंडू 5 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होते, सुदृढ गोलंदाजी होते असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असू शकतात. एक आपण बघतोय काव कॉर्नर रिजन वरती यश पांचाल असतील, रवी असतील लॉंग ऑफ वरती. पुढील चेंडू यावेळी देखील चांगला फटका येतोय, चांगला एक्झिक्युशन येतोय. थोडासा मिस टायमिंग आहे नक्कीच, पण चेंडू निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार जीतू शेलार यांच्या बॅटमधून. डीजे आणि बघा पारितोषिक नक्कीच लैलूट होतोय पारितोषिकांचा, कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे ना. अजून एक पारितोषिक आलंय जितू दादा शेलार यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. विहार मात्र यांच्याकडून धावा झाल्यात 9 धाव फलकावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. साईड चेंज करण्यात आली आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. बॉडीला थोडासा टर्न केलं होतं स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करत असताना. चेंडू नक्कीच 2 धावा देऊन जाणार आहे. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. वा काय पारितोषिक लागतात. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि आपल्या GTCचा विचार केला तरी भरपूर चांगला प्रतिसाद आपल्याला ऑनलाईन बघायला मिळतोय. 6,500हून अधिक व्ह्यूज झालेत. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. कनेक्शन नाहीये तेवढं चांगलं. चेंडू निघून जाणार आहे तरी देखील 1 बाउन्स सीमेच्या पलीकडे चौकारासाठी. काय फटका होता. स्विच हिट एक्झिक्यूट केलाय. खूप चांगला फटका आलाय. जीतू शेलार यांच्या बॅटमधून. अजून एक येतोय चौकार. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 15. दुर्वेशवरती थोडासा हल्ला चढवला जीतू शेलारांनी. 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात प्रथमेश पाटील. मॅन फ्रॉम संदप. मागच्याच मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू.
ज्या खेळाडूंनी नक्कीच इम्प्रेस आपल्याला केली. 1 धाव दिलेत आणि 2 गडी बाद केले होते. पण यावेळी आव्हान थोडं वेगळं असणार आहे. समोरील संघ प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच तुल्यबळ बघायला मिळतोय. चिराग स्ट्रायकिंग एंडवरती पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले होते. चांगलं क्षेत्ररक्षण गुरुचं राहिलंय आणि एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. बघा, एक बॅटर, आपण अनेक वेळा सकाळपासूनच चर्चा केली आहे की एक बॅटर जर चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स येतात, तर समोरील बॅटरचं काम काय, थोडासा अँकर रोल खेळायचा आहे, थोडासा स्ट्राईक रोटेट करणं, मॅच चालू ठेवणं आणि स्ट्राईक जास्तीत जास्त ज्याचा दिवस आहे, ज्याची बॅट चांगली बोलते त्याच्याकडे स्ट्राईक देणं. काम चांगलं केलंय चिरागनी, स्ट्राईक रोटेट केली आहे. धावा फलकावरती 16 आहेत. प्रथमेश यांच्याकडे देखील तो आव्हान असणार आहे. पुढील चेंडू आहे. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणामुळे 2 धावा इथे देखील मिळत आहेत. प्रयत्न अप्रतिम होता, चांगला प्रयत्न करण्यात आला, तिथे खूप चांगला प्रयत्न करण्यात आला होता. बघा, अगदी स्वतःला पूर्ण समर्पण केलंय, पूर्ण समर्पण केलंय तिकडे. 2 धावा इथे देखील मिळतील. या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक देखील हळूहळू पुढे सरकतंय. 18 धावा झाल्यात धावफलकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. एकही गडी बाद झालेला नाहीये. प्रथमेश यांच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा झाल्यात. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता. बॅटची लाऊड एज होती, नक्कीच बॅटची एज होती तिथे. स्विचचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावेळी मिस टायमिंग झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यशांच्या मागे अभिजित भोईर होते, ज्यांनी झेल पकडला असता तर एक मोठा बॅटर बाद झाले असते. अनेक आपल्या ग्रामीण क्रिकेटमधील दर्जेदार खेळाडू खेळ करतात. यावेळी देखील पुन्हा एकदा मिस टायमिंग असणार आहे. डायरेक्ट हिट झाला तर बॅटर आउट होऊ शकले असते. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. थँक्यू सर, धन्यवाद. काय उल्लेखनीय कामगिरी आहे बघा पंचांची. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, अगदी सर्वात कठीण कार्य म्हणजे पंचांचं कार्य. 19 धावा धावफलकावरती. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं शांत ठेवण्यामध्ये नक्कीच प्रथमेशांना यश मिळालंय. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय. संतोष असणार आहे चेंडूच्या खाली आणि करतायत कॅच कंप्लीट. मोठी विकेट. चिराग यांची खेळ येते संपुष्टात. त्यांना जावं लागतंय डगआउटला परत. पहिला विकेट मिळतोय प्रथमेश यांच्या खात्यामध्ये. डीजे देऊन माते ट्रॉफीवर हात ठेवाया बघतय प्रत्येक जण. एक हिरा चमकून येतय डोंबिवलीच्या मातीतून. बघा, हेच तर एका स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं. बॅटिंगसाठी येतात करण ठाकूर, मॅन फ्रॉम सोनारपाडा, त्यांची साथ देतात. मॅन फ्रॉम खंबलपाडा जितू शेलार आणि गोलंदाजी कोण करताय तर प्रथमेश पाटील, मॅन फ्रॉम संदप. हे सर एक स्वप्न बघितलेलं की आपल्या ग्रामीण क्रिकेटमधील प्रत्येक शहरातील, प्रत्येक गावातील खेळाडू आला पाहिजे, खेळ केला पाहिजे. तो खेळ होतोय. ते खेळाडू इथे सज्ज झालेत. ते सज्ज कशासाठी झालेत तर या RPLच्या स्पर्धेसाठी झालेत. RPLच्या ह्या ट्रॉफीसाठी झालेत. जणू काय वर्ल्ड कप आहे. ट्रॉफीज देखील तेवढ्या सज्ज आहेत, तेवढ्याच चांगल्या आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे आपल्या आयोजकांचं. प्रथमेश असतील, पंकज असतील. 5 चेंडू 4 धावा दिल्यात आणि 1 गडी देखील बाद केलाय. काय गोलंदाजी केली. यावेळी पुन्हा एकदा अजून एक बॅटर आलेत. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केलाय. प्ले अँड मिस. अगदी यॉर्कर नाही तर आपण बघितलं गुडलँड स्पॉटच्या थोडासा मागे चेंडू आदळलाय आणि निर्धाव झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती 19, 1 गडी बाद. चॅम्प स्पोर्ट्स. षटकार पाहत करते स्पर्धक सारे शोरा. डोंबिवलीची अनबन शान लीग आहे 1 नंबर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर.
गोलंदाजी मार्कवरती येतोय यश पांचाल, एक नवदूत खेळाडू आहे, मॅन फ्रॉम सोळेगाव. अंडर-21च्या स्पर्धेमध्ये देखील अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. अगदी आपलं नाव शिखरावरती नेण्याचा प्रयत्न याचा देखील असणार आहे, पण आव्हान यशकडे देखील खूप मोठं आहे, कारण समोर बॅटर खूप चांगली बॅटिंग करतात. चितू शेलार, मॅन फ्रॉम खंबलपाडा. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेटनी पहिला चेंडू, स्विंग केलाय आणि बॅटची कडा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती दाखवली. अगदी पंचांचा बोट आकाशात जायच्या अगोदर आपण आपली पॉपिंग क्रीज सोडली. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत या खेळाडू वृत्तीसाठी. खूप चांगला खेळ, खेळाडू वृत्ती देखील तेवढीच चांगली. आणि येणाऱ्या यंगस्टर्सला काही शिकायचं असेल तर नक्कीच यांच्याकडून बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका. पण हे शिकायला विसरू नका की जर आपण आउट असू, आपल्याला माहीत असेल तर आपण मैदान त्वरित सोडायचंय, पंचांची वाट न बघता. हेच आपल्याला जे भारतरत्न आहेत सचिन रमेश तेंडुलकर सर यांनी देखील अनेक वेळा करून दाखवलं, आणि हे ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अनेक खेळाडूंनी आपल्याला करून दाखवलंय. वेल डन, वेल प्लेड जितू शेलार. आणि बॅटिंगसाठी येतात अनिकेत म्हात्रे, आणि मागच्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं. स्ट्रॅटेजिकल थोडासा चेंज बघायला मिळतोय आपल्याला चॅम्प स्पोर्ट्सच्या संघामध्ये. पहिल्या मॅचचा विचार केला तर अगदी 1 डाऊनला आलेला हा खेळाडू आता 2 डाऊन येतात. यशने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा स्विंग केलाय, पुन्हा एकदा फक्त आणि फक्त मिस होतोय. काय गोलंदाजी होते बघा, किती सुदृढ गोलंदाजी होते. अगदी बॅटरला क्रॅम्प केलं ना, असं म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. क्रॅम्प केलाय, अगदी पुढे सरसावले होते. ऑन द बॉडी अटॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळतोय. खूप चांगली गोलंदाजी यशची देखील राहिली या षटकामध्ये. 2 चेंडू हाता आले, 2 चेंडूंवरती धाव एकही दिलेली नाहीये आणि 1 गडी पण बाद केलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. यावेळी फक्त बॅटची एज लागते. स्क्वेअर लेग आणि निखिल असणार आहे तिथे फाईन लेग रिजन वरती. एकाचं रूपांतर झालंय 2 धाब्यांवरती. जिथे दुष्काळ पडला होता धाब्यांचा, तिथे या 2 धावा मिळतात. या 2 धाब्यांच्या साईने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 21 धावा आहेत. पुढील चेंडू, यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा फक्त बॅटची कडा लागते, बॅटची एज लागते. 1 धाव तर नक्कीच झाले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार आहे. निखिल असणार आहे यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, आणि एकाच अटेम्प्टवरती 1 बाउन्स फेकी देखील चांगली आहे. धावा 23 धाव फलकावरती. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा झाल्यात, 1 गडी बाद झालाय. यश गोलंदाजी मार्कवर. अनिकेत म्हात्रे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. यावेळी अगदी हेलिकॉप्टर उडवला, एमएस फिल्डिंग झाली आहे आणि पुन्हा एकदा मिस फील्ड होत आहे. दुर्वेश सारख्या खेळाडूकडून देखील ही चूक होते आणि बघा नशिबाचा हा चौकार लाभतोय चॅम्प स्पोर्ट्स या टीमला. धावा धावफलकावरती. एकूणच धावा जणू काय थांबल्या होत्या, त्या धावा आता यायला सुरुवात झाली. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून बॅटचा फेस, बॅटचं ब्लेड ओपन केलं तरी देखील एक फायटिंग टोटल मिळू शकतं. शॉर्ट पिच पलीचा चेंडू आहे, भिरकावून दिलाय. चेंडू फक्त आणि फक्त निघून जाणार आहे गोशांकित क्षेत्रामध्ये. बघत पंच काय कॉल करतील. येस, थोडंसं होल्ड करायचं, थोडंसं होल्ड करायचं. येस प्रथमेश, बघा सेकंड बिल्डिंग जी आहे ती सेकंड बिल्डिंगच्या आतून जर चेंडू निघाला तर 1च धाव आहे, आणि सेकंड बिल्डिंगला क्रॉस केलेला चेंडू असेल तर सर 2 धावा आहेत. तर आपण आता आपला कॉल द्या किती धावा आहेत ते.
प्रथमेश आपण देखील जायचंय काय कन्फ्युजन क्रिएट झालं असेल तर प्रथमेश आपण स्वतः जायचंय मैदानात. शेवटचा चेंडू आणि बघा एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक धावेसाठी फाईट करावा लागणार आहे. फाईट कशासाठी करतात? आरपीएल साठी करतात. स्पर्धा देखील तेवढीच उल्लेखनीय आहे. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. येस सर. एकच धाव आहे का? ओके एकच धाव आहे. नक्कीच योग्य तो डिसिजन. बघा ज्या खेळाडूंना माहीत नसेल, जे रेल्वे मैदानावरती पहिल्यांदा खेळत असेल, त्यांच्या माहितीसाठी ऑफ साईडला जर राईटी बॅटर बॅटिंग करत असेल, जर जो ट्रान्सफॉर्मर आपल्याला दिसतोय तर रोड साईडचा जो पोल आहे त्या पोलच्या आतून चेंडू निघाला तर एक धाव आहे. त्याच्या बाहेरून चेंडूने जर पोल क्रॉस केला तर 2 धावा आहेत. आणि त्याच राईटी बॅटरच्या जर लेग साईडला आपण बघितलं स्क्वेअर लेग रिजन पासून बंद आहे 180 डिग्री हे ग्राउंड बघायला मिळतं. सेकंड बिल्डिंग जर क्रॉस केली तर 2 धावा आहेत, नाही केली तर 1 धाव आहे. येस बॉल मिळालाय का? मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल आलाय. थँक्यू. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 28 आहेत. 2 गडी बाद. चॅम्प स्पोर्ट्स 28 धावा धाव फलकावरती. पुष्कर शिवांश 11 संघ फाईट करतोय. ईश्वर जोशी आलेत बॅटिंग साठी. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात 31. 31 धावा धाव फलकावरती. शेवटच्या 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. लास्ट 3 बॉल्स. यावेळी देखील पुन्हा एकदा खोदून काढला अगदी चेंडूला लॉंग ऑन रिजन, लॉंग ऑफ रिजन वरती रवीचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यावेळी देखील फेकी त्याच दिशेला केली आहे, पण आता चूक केलेली नाहीये. खूप चांगली फेकी केली. अगदी प्रथमेश यांच्या हातामध्ये चेंडू आलाय. खूप चांगली फेकी. एका धावेवरती सीमित करून ठेवलं. धावा धाव फलकावरती 32 आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस सर. येस सर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गुणलेखकाच्या भूमिकेत प्रथम बसलेत. त्यांची देखील नवीनच कामगिरी आहे. पुढील चेंडू यावेळी नक्कीच एक कलात्मक फटका बघायला मिळतोय आपल्याला. धाव डिक्लेअर आहे. धाव डिक्लेअर आहे. डिक्लेअर स्वरूपाची असणार आहे. येस. कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव आपल्याला मिळेल. चला या मॅच नंतर पंचांच्या भूमिकेत मी विनंती करीन गणेश शिरोळे आणि आपले प्रथमेश चौधरी हे दोघं असणार आहेत. आपल्या दोन्ही मेन पंचांना आपण थोडीशी रेस्ट देखील देणं गरजेचं आहे. तर गणेश शिरोळे आपण कुठे असाल आपण देखील सज्ज व्हा. या मॅच नंतर आपल्याला पंचांच्या भूमिकेत जायचंय. आणि प्रथमेश आपण कुठे असाल आपण देखील सज्ज व्हा. धावा धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क होत आहे. झालाय संपर्क. अगदी बॅटची छोटीशी एज लागली आहे. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 34 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहे. ज्ञानेश्वर जोशी बॅटिंग करतात. मॅन फ्रॉम सुना डोंबिवली. 34 धावा आहेत. फायटिंग टोटल नक्की झालंय या चेंडूवरती. शेवटचा बॉल. त्या चेंडूवरती कट केलाय. चेंडूला अप्रतिम फटका. दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय फटका बघायला मिळतोय. अगदी चेंडूला डिस्पॅच केलाय. बॅकफुटला गेले. वीरेंद्र सेवाग स्टाईल एक फटका बघायला मिळतोय आपल्याला. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक देखील धावलाय. धावा धावफलकावरती आहेत 38 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 39 धावा. चला यानंतरची मॅच असणार आहे फ्रेंड्स 11 विपक्ष
चला यानंतरची मॅच असणार आहे रुद्र 11 विपक्ष फ्रेंड्स 11. फ्रेंड्स 11चे कॅप्टन आलेत. चला रुद्र 11चे कॅप्टन आपण देखील या. त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करणं गरजेचं आहे इनिंग्स ब्रेक मध्ये. रुद्र 11चे कॅप्टन या त्वरित. रुद्र 11 टीम कॅप्टन कुठे असतील आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, अन्यथा पेनलाइज देखील करण्यात येईल. फ्रेंड्स 11चे कॅप्टन आलेत. अशू आलेत. चला नाणेफेकीचा कौल करून घेऊया आपण पटकन. नाणेफेकीचा कौल होईल. आणि यस आपले मान्यवर आशिष मात्रे आपल्याला विनंती असे यायचंय दादा आपण नाणेफेकीचा कौल करायला. दोन्ही संघांसाठी निर्णायक मॅच, डू ऑर डायची मॅच दोन्ही टीम साठी. रुद्र 11 विपक्ष फ्रेंड्स 11. आणि येस नाणेफेकीचा कौल जिंकलाय रुद्र 11 संघाने. तर आपण काय चॉईस कराल आणि थांबायचं आपण गौरव आपण देखील थांबायचं. काय चॉईस कराल, काय डिसिजन आहे आपलं? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करू. आणि किती धाब्यांवरती रोखण्याचा प्रयत्न आपला असेल फ्रेंड्स 11 संघासमोर? नक्की कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, त्यानंतर आपण जाणार आहोत गौरव यांच्याकडे. गौरव, प्रथमतः कसं वाटतंय आपल्याला आयोजन? काय म्हणाल आयोजनाबद्दल आणि किती धावा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत? कारण दोन्ही संघांसाठी खूप मोठी मॅच आहे. जर अस्तित्व टिकवायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. आम्ही जास्तीत जास्त 4 ओव्हरमध्ये 50 ते 60 मध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन खूप छान आहे. थँक्यू, धन्यवाद. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडंसं परिवर्तन करूया. कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला आज लाभलेला एक सुमधुर गोड आवाज नवी मुंबई मधून जे दाखल झालेत अजित देसाई यांच्याकडे जाऊयात या फेरीसाठी. थँक्यू सो मच. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं संख्या धावफलकावरती पाहायला मिळतं धावफलक ते मात्र रन्स एक देखील नाही आपल्याला पाहायला गेलं तर. दुर्गेश अतुल गोलंदाजी मार्क वरते. ओहो, चांगला बॉल, काय गोलंदाजी आहे, अतिशय सुरेख टप्पा यार, क्लासिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर बघायला गेलं ना अतुल बद्दल जेवढं बोलेल ना तितकं कमी आहे, कारण जी गोलंदाजी आहे ना अतिशय चांगली आहे. आतापर्यंत बॉल झाले ते 2 झाले. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. तिसरा बॉल ठेवणार नाहीये, निघून जातोय सीमा रेषा लगत, सीमा पार. मिळतील धावा 4. डीजे प्रथमेश दादा चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं अतिशय चांगला फटका खेळला दुर्गेश मळवीन. अतुल वरती पहिला चौकार आला. बॉल झाले आतापर्यंत 3. पुन्हा एकदा बॉल होता यार, स्विच खेळायचा होता, गरज नव्हती. जर सरळ बॅटने धावा येत आहेत तर स्विच हिट खेळायची गरज नाहीये. इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावफलक 5 आणि स्कोर बोर्ड 4 बॉलचा खेळ झाला. 1 विकेटचं बदल, 5 रन धावफलकावरती आहेत. 5 आणि स्कोर बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट्स आपल्याला जरूर बघायला मिळेल. चांगला क्रिकेट आहे यार, क्लासिकल क्रिकेट मैदान. कल्याण डोंबिवली म्हटलं तर अर्थातच भरपूर मोठं क्रिकेट या कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. आणि इथून या मॅच मध्ये अभिजित बोहीर मान फॉर चिंचोलाचा पाडा. चांगला खेळाडू अभि वरती लक्ष जरूर असेल, कारण हवा आता सुटले. हवेच्या विरुद्ध षटकार जातोय की काय अभिचा आपण बघणार आहोत. ओ, फटका चांगला होता, मात्र धावा कमी आहेत. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल, मिळेल फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. इथून धावसंख्या धावफलकावरती
6 आणि स्कोरवर 5 बॉल झालेत. एक मोठा फटका आला तर लेवल जरूर होईल या षटकामध्ये. नक्कीच येणं फार गरजेचं आहे. आणि एका बाजूला संघ पाहायला मिळतोय तो मात्र आपल्याला चॅम्प स्पोर्ट्स खंबालपाडा. बॉल तयार अतुल. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 ने धावसंख्या पुढे सरकतीये. ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. RPF चे अधिकारी सुभाष सर वेलकम. या साहेब तुमचं देखील स्वागत आहे. वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद दादा. या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं एक बघायला गेलं तर मोठं व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी जरूर झटतात आणि ते आपले RPF चे अधिकारी माननीय सन्माननीय सुभाष सर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. एक षटक झाला. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. दहा धावा धावफलकावरती आहेत. काय झेल डीपलाय जीतू सेलार. एक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. काय झेल आहे यार. हा रिप्ले मध्ये आपण जरूर बघणार आहोत. जसा बॉल आला एका हातामध्ये झेल टिपलाय. हा झेल जरूर आज व्हायरल होईल कारण पूर्णपणे आपण मनीष सर बघितलं आपलं शरीर हा जमिनीला टेकवलं हात आणि त्यानंतर पूर्णपणे चांगला झेल टिपला. अतिशय चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच सर खूप चांगला झेल टिपलाय आणि असं म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ रिफ्लेक्सेसचा आहे. रिफ्लेक्सेस खूप चांगला जितू जातं शेलार यांच्याकडे. चला आता मुख्य व्यासपीठावरती आपण तत्पूर्वी एक शुभ सन्मान करणार आहोत. आपले जे माननीय अधिकारी आहेत सुहास सर यांचा शुभ सन्मान करणार आहोत. प्रथमेश चौधरी स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते आपण सरांचा शुभ सन्मान करायचा आहे आणि उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना आणि प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती एकदा जोरदार टाळ्या आपल्या सुहास सरांसाठी नक्कीच झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. आपल्या अमूल्य वेळेतनं वेळ काढून आपण या स्पर्धेला धावती भेट दिली आहे. असंच आमच्यावरती आणि प्रेम नक्कीच असू द्या. आमच्या प्लेयर्सला क्रिकेटला सपोर्ट खूप चांगला यांच्याकडून असतो. धन्यवाद साहेब. असाच सपोर्ट आम्हाला लाभू द्यात. ओव्हर टू यू अजित सर. नक्कीच कारण आपल्याला जरूर पाहायला गेलं येणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे आणि या क्रिकेटसाठी जरूर त्यांचा सपोर्ट राहिला. वेळेतला वेळ काढून साहेब या स्पर्धेला भेट दिली ना धन्यवाद. नक्कीच तुमचं देखील शुभगमन मान सन्मान सत्कार जरूर केला आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 10 फलकावरती 10 बॉल झाले. आतापर्यंत एक नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. आबीवरती पूर्णपणे आता जबाबदारी आली आहे. दुर्गेश आणि प्रथमेश पाटील मैदानाच्या बाहेर आहे. दुनिया मॅच मध्ये एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. साईक अबीला जरूर स्वतःजवळ ठेवावी लागेल कारण धावा येणं फार इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. ही मॅच फार महत्वाची. लेग बायचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे एक सिंगल जरूर मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं चांगला फटका संतोषच्या बॅट मधून. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हात खुलले. चेंडू जात नाहीये सीमा पार आणि इथून आपल्याला बघायला गेलं ना
चांगलं क्रिकेट. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेला हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 12 धावा फलकावरती. बॉल सत्तापर्यंत झाले 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आपण बघायला गेलं तर 2 बॉल अजूनही बाकी आहेत. नटर नवी मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो करण लक्षात राहील, कारण करणने मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली. पहिला खेळाडू हॅट्रिक वाला फटका चांगला आहे, लाल जवाब. क्षेत्ररक्षक दूरवरून कव्हर करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा पार. मी दिला वाचार, चौकार डीजे ठोको. आल्याबरोबरच रवीच्या बॅट मधून चौकार पाहिला. 4 धावा जरूर आल्या. आणि इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस आहे इथे, बॅटने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल जरूर मिळतोय या मॅच मध्ये. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं धावफलक 17 धावा या मॅच मध्ये. इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. 12 बॉल अजूनही बनवायचे आहेत, त्या मात्र 22-22. लक्ष फार मोठं नाहीये. 12 बॉल 22 होऊ शकतात. बरोबर इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पाणी घेऊन जा. स्टंप मध्ये पाणी टाकायचं, घेऊन जायचं पाणी.
नक्कीच इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते धावसंख्या फलकावरती थोडं 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 या आकड्यावरती आतापर्यंत बॉल्स झाले ते मात्र चांगली फटकेबाजी इथून करायची हवा आहे. आता अभिला चान्स घ्यायचा आहे कारण हवा फार सुटली आहे. पहा आता मॅच बघायला फार मजा येईल. आता चेसिंग जरूर होऊ शकतं या मॅच मध्ये जर हवेच्या विरुद्ध मोठे मोठे फटके जाऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये. चांगलं असं आयोजन नक्कीच पाहायला मिळतं. हा बॉल थोडासा दबाव वाईटचा इशारा पंचांचा. वाईट बॉल आला या मॅच मध्ये. लक्ष ठेवलं होतं 28 धाव्यांचं 39 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. अजून या मॅच मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल 20 समीकरण मोठं नाहीये. एक मोठा फटका जरूर मॅच मध्ये आणेल टीम आपल्याला पाहायला मिळतं. पुष्कर शिवन्या 11 या टीमला स्विच खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निघून जातोय. बॉल कमी आहेत. अभिला चांगलं क्रिकेट दाखवायचंय. अभिने सांगितलंय मी मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 बॉल 20. बॉल होतो यार. हा फटका देखील चांगला आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल असेल. स्ट्राईक अभी नाही आहे. इथून या मॅच मध्ये आता समीकरण बदललं. 9 बॉल अजूनही बनवायचे आहेत. इक्वेशन 19 जावा. 3 मोठे फटके समीकरण तुमच्यापर्यंत सांगतोय. 3 षटकार या मॅच मध्ये मारावे लागतील. पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा. अजून एक वाईट आला. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्येच्या फलकावरती. 21 जावा. हा बॉल क्षेत्ररक्षक जाईल खाली. जय टिपलाय जाईल. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतन. माघारी परतावा लागेल खेळाडू रवी. बॅक टू द डग आउट. फटका चांगला होता मात्र आपण बघितलं नवीन बॅटर यश पंचाला मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या फलकावरती 21 जावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. तेच बोललो 18 धाव्यांची गरज आहे. या मॅच मध्ये 21 झालाय. पुन्हा एकदा हा बॉल मिस. अशी चुकी करून चालणार नाही. आता मॅच फार इम्पॉर्टंट आहे. एक मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच अभि करू शकतो. अभि मॅच बनवू शकतो. 7 बॉल 18 ची गरज आहे. 7 बॉल 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हा बॉल मोठा फटका खेळायचा होता. अभिने अजून तो केला. अभिला माहिती आहे स्ट्राईक केला हवी आहे आणि इथून या मॅच मध्ये 6 बॉल 18. हा बॉल जर अभिला मिळाला असता तर लेग साईडला जरूर सीमारेषा पार पाहायला मिळाला असता. फार शॉर्ट बॉल होता आणि इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते 6 बॉल 18 या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल 18 धाव्यांची गरज. अबी वरती विश्वास आहे. पहिला एका चेंडूवरती षटकार आला तर लास्टला 5 बॉल मध्ये काही देखील होऊ शकतं. गोलंदाज कोणता वापरलाय, कोण काढणार चौथ्या षटकामध्ये
6 बॉल आणि 18ची गरज. अनिकेत म्हात्रे मान फॉर मोठा गावाला. सहा बॉल 18. ही मॅच जरूर चांगली झाली आहे. ही मॅच बघण्यासारखी झाली आहे. 6 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. कोण जिंकणार आहे मॅच? बॉल तयार. अनिकेत पहिला गेला गेला हो हो गेला. सीमा रेषा पार. षटकार इथून निघून जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. बिग बिग देऊन माता ट्रॉफीवर हात ठेवाया बघताय प्रत्येक जण. अभिला माहिती आहे, मगाशी सांगितलं की अभि असा खेळाडू आहे ना, अतिशय चांगला आहे. आणि इथून आता 5 बॉल बनवायचे आहेत. 12 अजून एक आला तर मॅच जरूर चांगली होईल. हा देखील फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतील लावा 4 चौकार. काय फटकेबाजी यार, क्लासिकल. आता फक्त बनवायचे आहेत 4 बॉल आणि 8. जर मगाच्या 2 बॉलवर जर स्ट्राईक असती ना बतू दादा, तर मॅच जरूर झाली फिनिश असते. नंतर इथून या मॅच मध्ये आता 4 बॉल आणि बनवायचे आहेत 8 रन. फटका देखील चांगला आहे. घेऊन घेऊन मारतोय पूर्णपणे. आपण बघायला गेलं तर करणची चुकी झाली. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे इथून. आणि आता फलंदाज बाद असेल तो यश. या मॅच मध्ये आता चित्र बदललं, कहाणी बदलली. कहाणी में ट्विस्ट, मॅच में ट्विस्ट. 3 बॉल 7 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. एक मोठा फटका देऊन जाईल चटका. टीम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चॅम्प स्पोर्ट्स कंबालपाडा या टीमला जर एक मोठा फटका जर आला तर मॅच बदलेल, कहाणी बदलेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो विकेट. गोलंदाज बाद. पुढचा दरवाजा ओपन झाला, मागच्या दरवाजाने दांडी उडली आहे. आणि नक्कीच आपण बघायला गेलं तर अभिला असं वाटलं की वाईट जातो की काय, पण अशा मुवमेंटला बॅट फिरवणं फार गरजेचं असतं, भले वाईट असो किंवा नसो. आणि इथून या मॅच मध्ये आता कहाणी बदलेल. 2 बॉल कंपल्सरी 7 धावा. कॅप्टननी बनवली ही विकेट असं बोलायला हरकत नाही. ओव्हर द विकेट टाका होता, त्याला सांगितलं अँगलनी बाहेर ये, राऊंड द विकेट टाक आणि स्टंपवर अटॅक कर. मिस झाला तर तुझा, नाही झाला तर सोडून दे विषय. राऊंड द विकेटच होता का? मैदानाच्या आतमध्ये जर हा खेळाडू असता, अपेक्षा जरूर अजून राहिल्या असत्या. इथून ही एक जरी रन आली असते अभि तर जरूर लास्टच्या 2 बॉल मध्ये 6 तुझ्यावरती अपेक्षा जरूर होत्या, बनवल्या असत्या. आणि आता सामना बदललाय. 2 बॉल 7 धावा. बॉल तयार. हा बॉल आता समीकरण बदललं. 1-6 कंपल्सरी आहे. 1 बॉल 6 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच
रुद्र 11 आणि फ्रेंड्स 11 दोघांमध्ये टॉस झाला. तर लक्षात घ्या दोन्ही संघाने एकही सामना जिंकला नाहीये या मॅच मध्ये. आपल्याला बघायला गेलं तर नक्कीच सांगतात. आणि या मॅच मध्ये आता टॉस देखील झाला. शिव टॉस कोणी जिंकलाय? निर्णय काय आहे? फिल्डिंगचा निर्णय. जशी मॅच होईल तसं लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. इथून एक बॉल 6 धावा. कोण जिंकेल आणि कोण हारेल? हा बॉल नक्कीच पंचांचा इशारा. रिव्ह्यू आउट झालाय का पंच? नाहीये पण रिव्ह्यू घेतलाय. थोडा अंपायर चेक करायचा एकानेच बघायचा. The decision final out, no ball. नो बॉल असेल. समीकरण बदललं. 1 बॉल 5 रन्स. कंपल्सरी चेसिंग. फ्रीड इथून हा चेंडू कंपल्सरी मारायचा आहे. तर पंच इकडे यायचंय 2 मिनिटं.